नमस्कार. द्राविड भावामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पुढचा व्हिडिओ जो बघायला मिळणार आहे ना, तो सामान्यांनी विचार करण्यासारखा आहे. का माहित आहे का? तुमच्याकडे म्हणजे पैसा असेल, सत्ता असेल, किंवा समाजामध्ये एक चांगली ओळख असेल, किंवा मोठा अधिकारी असेल. मी असं का बोलतो ते व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कळेल. ते खूप मोठे नेते आहेत. आपल्याला कुठल्या पार्टीशी काही घेणं देणं नाही. ते जे बोलतात ना, मी तिथे ते शब्द कट केलेले आहेत, म्यूट केले. आपल्या कुठल्या पार्टीशी घेणं देणं नाही, कुठल्याच नेत्याशी घेणं देणं नाही. पण ते फक्त ते तुम्ही काही सेकंद बघितल्यानंतर कळेल की मी हा व्हिडिओ कशासाठी केलाय. पहिला हा व्हिडिओ बघा, नंतर आपण बोलू. मी फक्त जागरूक लोकांना राहण्यासाठी आणि सामान्य माणूस आणि असे मातब्बर व्यक्ती ह्यांच्याबद्दल मी व्हिडिओ बनवलाय. का माहित आहे का? आता तुम्ही तिथे जर बारकाईने बघितलं ना, तर जे साहेब आहेत त्यांना कोण ओळखत नाही, पूर्ण महाराष्ट्र ओळखतं. एका आपल्या राजकीय पार्टीचे मोठे नेते आहेत. बर ते बघा, किंवा गाडी चालवणारा व्यक्ती बघा, दोघांनीही सीट बेल्टचा वापर केलेला नाही. आणि ज्याला कोण तिथे ते ऑफिसर उभे आहेत त्यांच्याशी ते संभाषण चालू आहे. जे पण काय मी तिथे कट केलेलं आहे, आपलं फक्त ड्रायव्हिंगवर जे वाहतुकीचे नियम असतात त्याच्याबद्दल बोलतोय. पण तिथे काय ते त्यांचं भाषण ते काय झालं नाही. पण त्या ऑफिसरनी पण त्यांना ते विचारलं नाही की ते बेल्ट नाही लावला, सीट बेल्ट. इथे सामान्यांना जर लावला असता, जर लावला नसता ना, तर आपण असं विचारायला गेलो असं तेव्हाच तो बोलला असता, अरे पहिला सीट बेल्ट ना, नंतर काय विचारायचं ते विचार. इथे तर दोघांनी सुद्धा नाही लावला. गाडी चालवतोय ते आणि बाजूला बसलेत ते सुद्धा. सामान्य जर बोलतो नाही, कायदे फक्त जे असतात का नाही, कायदे प्लस कानून, हे फक्त सामान्याला असतं. बाकी तुमचं समाजात वजन असेल, सत्ता असेल, किंवा मोठे सेलिब्रिटी सुद्धा लावतात सीट बेल्ट. पण जे अशी जी म्हणजे राजकारणामध्ये जी लोक आहेत ना, मी तर सरळ सांगतो 70 ते 80% लोक ना राजकारणामध्ये आहेत ना, ते लोक घालतच नाहीत सीट बेल्ट. कोण विचारणार? कोण? पहिली गोष्ट होते की त्यांना विचारणार कोण, हा प्रश्न पडतो. आपल्यासारख्यांना लगेच विचारतात, पण ह्यांना कोण विचारणार आहे हो? तुम्हाला काय वाटतं ह्या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा.